आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या सध्या बोलतात. आपण थेट जाऊया. पुण्यात बराच महिना किंबहुना वर्षानंतर पत्रकार आपला आहे ना एक दोन खुर्च्या वाढून नाही ते तीनचा अडीच झालं म्हणून आमची सगळ्यांची धावपळ झाली. तेच म्हणालो 3च्या अडीच मुळे पण माईक बंद असल्यामुळे सुरू नव्हतं. रिमोट पुण्यात तर महापौरचा दादा असला पाहिजे ना. चालू असतात ते काही माहीत काही चालू असतील एक दोन. काय काळजी करू नको, आपलं अनिल परब नाही होणार. मी संभ्रमात आहे. पत्रकार परिषद पुण्यात सुरू करायची तर शरद पवार पासून करायची की अजित पवार पासून? दोन्ही पवारांचा विषय मी घेणार आहे. पण आज सकाळी मी तिसरा अनिलचा शोधात पुण्यात फिरत होतो. सध्या पत्रकार मला ठिकठिकाणी प्रश्न विचारतात की अनिल देशमुख झाले, अनिल परब होत आहे, तिसरा अनिल कोण? मुख्यत्व मी पुण्यात येण्याचं कारण ते तिसरे जे अनिल आहे त्या संबंधीचं माझं रिसर्च वर्क आज पूर्ण करायचा आहे. हा माझा उद्देश. पुढच्या आठवड्यात आणखीन एका ठाकरे सरकारचा कॅबिनेट मंत्र्यांचा घोटाळे अलॉंग विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस मी जनतेसमोर मांडणार आहे. आज सकाळी मी बजरंग खरमाटेचं फार्म हाऊस बघितलं. खरमाटेच्या आणखीन काही प्रॉपर्ट्याची यादी आहे माझ्याकडे. मग तनिष्कचे शोरूम असेल, LGचे शोरूम असेल, काही बिल्डिंग्स आहेत, काही बंगलो आहे. याची पाहणी प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर करणार आहे. आतापर्यंत बजरंग खरमाटेचे 40 अशा प्रकारच्या प्रॉपर्टीजची लिस्ट आम्ही ED आणि इन्कम टॅक्स विभागांना दिली आहे. याची मार्केट व्हॅल्यू हे दोन टुडे रफ हे 750 कोटी होत आहे. खरमाटे आणि अनिल परब संबंधीची माझी एक याचिका जे RTO इन्स्पेक्टर ट्रान्सफर त्याची सुनावणी लोकायुक्तकडे गेल्या आठवड्यात झाली. पुढची तारीख ऑक्टोबर महिन्यात आहे. खरमाटेचा विषयात 8 तास त्याची तर एकदा ED चौकशी झाली. काल परवा त्यांचा आणखीन एका सहयोगीची चौकशी झाली. माझ्या माहितीप्रमाणे
2-3 आठवड्यात पहिली ऍक्शन येणार. बजरंग खरमाटे आणि अनिल परबचं कनेक्शन याचे पण काही डॉक्युमेंट्स आमच्या हाती लागले आहे. एक आणखीन माहिती देतो. काल मला महाराष्ट्र सरकारने इन्फॉर्मली कबूल केलं की महाराष्ट्र सरकारने अनिल परबचं रिसोर्ट अनधिकृत आहे, CRZ-3 मध्ये आहे, 200 मीटर मध्ये आहेत, म्हणून तो पाडण्यात यावा असा प्रकारचा एफिडेव्हिट लोकायुक्तकडे त्यांनी करण्याचं मान्य केलं. त्या प्रस्तावाची एक प्रत त्यांनी मला दिली आहे. आणि मला हेही मंत्रालयातनं कळलं की राज्य सरकारच्या वतीने हे एफिडेव्हिट फाईल झालं. त्याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही मान्यता द्यावी लागली. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे, आपल्याला अनिल परबनी हा रिसोर्ट इल्लीगल बांधला, केव्हा बांधला, किती खर्च झाला, हे सगळं ब्रीफ करण्यात आलं. आपण या अनधिकृत रिसोर्ट पाडण्याचे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला मान्यता दिली. मग हा व्यक्ती मंत्रिमंडळात राहूच कसं शकतो? मग मला समजत नाही हे सरकार आहे की काय आहे. पहिलं एफिडेव्हिट झालं, आता नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये दुसरा एफिडेव्हिट, आणि त्यांचा 2 पेजीस पानाचा प्रस्ताव मला दिला, अधिकृत दिला. तर एका बाजूला तुम्ही सांगतात त्यांनी गुगल सॅटेलाइट मॅपच्या कॉपीज दिल्या प्रशासनाने की हा रिसोर्टचं बांधकाम हे 2017चा शेवटच्या महिन्यात सुरू झालं आणि मार्च 2021 मध्ये संपलं. मार्च 2020 मध्ये अनिल परबने स्वतःच्या नावाने तिथे 3 फेज मीटरची परमिशन घेतली. म्हणजे अनधिकृत बांधकाम उद्धव ठाकरेचा राईट हँड अनिल परब करतायत. त्या अनधिकृत करतायत हे तुम्ही मान्य करतात, तो पाडण्याचा आदेश देतात, आणि तरी ते मंत्रिमंडळात. मिलिंद नार्वेकर इज युअर प्रायव्हेट सेक्रेटरी, इट इज अ डिफरंट इश्यू. तुम्ही त्यांना ठेवा की न ठेवा. अजित पवारचा अधिक शरद पवार घेऊ. शरद पवार साहेब सर्टिफिकेट देतात, ईडी अतिक्रमण करते, ईडी हैराण करतात, भावना गवळी निर्दोष आहे. माझा पवार साहेबांना प्रश्न असा आहे, पवार साहेब हे भावना गवळीची कॅश विड्रॉलची लिस्ट आहेत. भावना गवळी सांसद खासदार महोदयाने रिसोर्ट अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यातना 40 वेळा कॅश विड्रॉ केले आहे आणि कोणतंही कॅश विड्रॉल 21 लाख पेक्षा कमी नाही आहे. एकंदर 18,93,00,000 भावना गवळी ज्याच्या अध्यक्ष या महिला उत्कर्ष प्रतिष्ठाननी, भावना गवळी ज्याच्या अध्यक्ष आहे या रिसोर्ट अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये विड्रॉ केला आणि 7.93 करोड कॅश भावना एग्रो प्रायव्हेट लिमिटेड ज्याच्या मालकीन भावना
गवळी आहेत त्यांनी भावना गवळीचा रिसोर्ट अर्बन क्रेडिट सोसायटी मधून केलं. 25 कोटी रुपये एक पॉलिटिशियन कॅश विड्रॉ करतात आणि शरद पवार सांगतात की ईडी का चौकशी करते. हा ईडीचा कायदा तुम्ही दरम्यान केला होता कॅबिनेट मिनिस्टर असताना. आणि मुद्दा कोण चौकशी करते ते मारा गोली. भावना गवळी ज्या कारखान्याचा अध्यक्ष आर्टिकल बोर्ड पार्टिकल बोर्ड तरी 55 कोटी रुपयेचा घोटाळा केलाय. 44 कोटी रुपये केंद्र सरकारच्या एनसीडीसीचे आणि 11 कोटी स्टेट बँक ऑफ इंडियाचे 55 कोटी रुपये ढापले. आणि तो कारखाना सुरू होणार होता त्याचा आदल्या दिवशी तो कारखाना फक्त 25 लाख रुपये आय एम गोइंग ऑन रेकॉर्ड ओनली 25 लाख रुपीज मध्ये भावना गवळी ज्या चेअरपर्सन आहेत बालाजी पार्टिकल बोर्ड सहकारी कारखान्याच्या त्यांनी भावना एग्रो प्रायव्हेट लिमिटेड ज्याची 5 कोटीची शेअर कॅपिटल पैकी 4.99 करोड भावना गवळीची आहे त्याला 25 लाख रुपये दिला. पैसे बुडाले 44 कोटी केंद्र आणि राज्य सरकारचे. शरद पवार साहेब आपल्याला 55 कोटी दिसत नाही की पवार साहेब आपणच ठाकरे सरकारला गाईड करतात. कारण की या प्रकरणाची आम्ही तक्रार केली. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला कळवलं याची चौकशी करा. यांनी चौकशीसाठी कमिटी नेमली आणि ते कमिटी 21 दिवसानंतर बरखास्त केली. हे पवार साहेबांचं मार्गदर्शन आहे का? माझा पवार साहेबांना प्रश्न आहे. भावनाताई गवळी मे 2020 मध्ये रिसोर्ट पोलीस स्टेशन मध्ये जातात, तक्रार करतात. माझ्या कार्यालयात मी बसली होती, काही लोक आले, 7 कोटी रुपये कॅश रोख रक्कम माझ्या कपाटातून चोरून नेली. माझ्या कार्यालयात मी बसली होती. कुठला वार होता? रविवार. किती वाजले होते? पहाटेचे 5 वाजले होते. आणि मे 2020 मध्ये तक्रार FIR शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पोलिसांनी रजिस्टर केली. घटना केव्हाची? 7 जुलै 2019 ची. 7 जुलै 2019 रविवारी पहाटे 5 वाजता भावना गवळी म्हणते माझ्या समोर 7 कोटी रुपये चोरून नेले आणि तुम्ही 10 महिने शांत होतात. ते थोडा पवार साहेब आपल्या सरकारचा आपला गृहमंत्री आहेत. त्या गृहमंत्रीने FIR घेतली कशी? आणि FIR घेतली तर 10 महिन्यात किती महिने? 10 कुठे आता 24 महिने झाले. किरीट सोमय्या रिसोर्ट पोलीस स्टेशनला विचारायला जातो बाबा तुमची चौकशी झाली का? 7 कोटी भावना गवळीकडून कडे आले कुठून याचं मला उत्तर हवं आहे. तर मला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. म्हणून पवार साहेब एकंदर 118 कोटीचा घोटाळा आहे. तर शरद पवारांना भावना गवळींना वाचवायचं असेल त्यांनी खुलेआम सांगावं. आमचे सगळे लोक अनिल देशमुख असो की भावना गवळी असो, आम्ही चोरी करणार, आम्ही लबाडी करणार, आम्ही लोकांना किडनॅप करणार, आमचं राज्य आहे ते शरद पवार साहेबांनी सांगावं. आम्ही मान्य करू, तुमचंच राज्य आहे. जरंडेश्वर साखर कारखाना 65 करोड 65 कोटी मध्ये तो कारखाना लिलाव झाला. व्हॅल्युएशन कोणी केलं? का अजित पवार मध्ये हिंमत असेल तर ते व्हॅल्युएशनचे कागद का लोकांच्या समोर ठेवत नाही? आम्ही इतके दिवस प्रयत्न करतोय आणि काही दिवसाचा आत त्यातली 42 कोटीची जमीन नॅशनल हायवे ऑथॉरिटीने एक्वायर केली. 42 कोटी
कॅश जमा झाली. काही दिवसात महावितरणने दुसरी जागा एक्वायर केली, त्यात जर 22 कोटी रुपये दिले. आणि त्यानंतर अजित पवार साहेबांनी त्या जरंडेश्वर साखर कारखाना याच्यात एक सेकंड, काळजी घ्या तुझ्या तब्येतीची. तेच मला कळलं, तब्येत जरा गिरीश भाऊची तब्येत जरा हे होती म्हणून मला सांगितलं होतं की जमणार नाही. गिरीश चालू ठेव. जरंडेश्वर कारखाना 65 कोटीत घेतला आणि बँकेचं कर्ज किती घेतलंय माहिती आहे? 700 करोड. 700 कोटीचा कर्ज घ्यायचं असेल तर मिनिमम व्हॅल्युएशन शुड बी 1000 करोड. हे व्हॅल्युएशन रिपोर्ट कुठे आहेत? हे व्हॅल्युएशन रिपोर्ट कोणी तयार केले आहेत? एक व्हॅल्युअरचं नाव माझ्याकडे आहे, वैभव शिंदे, आर्किटेक्ट, व्हॅल्युअर, फ्लॅट नंबर का आदिशक्ती आर्केड, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. ते करतोय आम्ही सगळं. पण प्रश्न अजित पवार आणि शरद पवार साहेबांना आहे. शरद पवार साहेब, यासाठी कोऑपरेटिव्ह मुवमेंट पाहिजे तुम्हाला. 1000 कोटीचं व्हॅल्युएशन, 65 कोटीचं, 700 कोटी रुपये बँकेतना, कोऑपरेटिव्ह बँकेतना काढले मॅक्झिमम. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही त्यांची लीड बँकर. आणि म्हणून मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की शरद पवार साहेबांनी काही किती सर्टिफिकेट दिले आणि उद्धव ठाकरेंनी किती अटक किरीट सोमय्यावर करायला लावले, महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करायचे, या घोटाळेबाज सरकारला ठिकाणावर आणायचं, आमचं काम तसंच चालू राहणार. धन्यवाद. महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये जो आरोप केला होता भुजबळांवरती, तर आता नुकतीच त्यांची न्यायालयाकडून मुक्तता करण्यात आली, त्यांना दोषमुक्त करण्यात आली. आगे आगे देखो होता है क्या. पण या निकालावरती तुमची प्रतिक्रिया काय? आगे आगे देखो होता है क्या. तुम्ही सांगलीमध्ये असताना आरोप केला होता की मुख्यमंत्र्यांच्या भोवती ईडीचा फास आवळणार आहे, तर नेमकं काय आहे? मुख्यमंत्र्यांच्या भोवती ईडीचा फास लवकरच आवळला जाणार आहे असं सांगलीत असताना तुम्ही वक्तव्य केलं होतं. नेमकं काय आहे त्याची पार्श्वभूमी? माझ्या लक्षात नाही आलं. सांगलीमध्ये तुम्ही असा आरोप केला होता की मुख्यमंत्र्यांवर ईडीचा फास आवळणार आहे, म्हणजे टाईट करणार आहे ईडीचा. मुख्यमंत्र्यांचा जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्र्यांचा मी घोटाळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.